महाराष्ट्रात 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि या निवडणुकांमध्ये प्रस्थापित पक्षांसोबतच आता ओबीसी बहुजन आघाडी जी आहे ती देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहे, तशी घोषणा माजी आमदार प्रकाशअण्णा शेडगे यांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये केलेली आहे। या सोबतच आत्ता जी काही महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या पुणे पिंपरी चिंचवडसह राज्यभरातल्या या जागांवर ओबीसी आरक्षणावर कशा पद्धतीने अतिक्रमण झालेलं आहे या सगळ्याची आकडेवारी घेऊन ॲडव्होकेट मंगेश ससाने देखील आपल्या सोबत आहेत। आपण या दोघांशीही संवाद साधणार आहोत। सुरुवात आपण प्रकाशअण्णा शेडगेंपासून करूयात। ओबीसी बहुजन आघाडी माध्यमातून आपण राजकीय मैदानामध्ये उतरण्यासाठी सज्ज झालेलो आहोत। नेमकं हा पक्ष स्थापन करण्यामागची भूमिका काय आहे आणि कोणत्या जिल्हा परिषद पंचायत समिती आपण लढवणार आहे? हे पहा, हा पक्ष स्थापन करण्यामागची मूळ भूमिका जी आहे की गेली 3-4 वर्षापासून आपण बघितलं आहे की ह्या ओबीसी आणि बहुजनांचं हे भटक्यामुक्तांचं आरक्षण जे आहे, या आरक्षणाचा लचके तोडायचा कार्यक्रम जो आहे तो दिवसाढवळ्या आणि सत्तेच्या माध्यमातून झालेला आहे। आता ज्या सत्तेला आम्ही बसवलेलं आहे त्यांनी जर आमच्या मुलाबाळांचं आरक्षण जे आहे, आमचा घास भाजी भाकरी आहे ते हिसकावून करण्याचा प्रयत्न केला गेला असेल तर त्या सत्तेला खाली खेचण्याचा अधिकार जो आहे या आमच्या बहुजन समाज नक्कीच आहे। आणि ते खाली खेचायचं असेल तर त्याला समक्ष राजकीय पर्याय जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये उभा करणं आवश्यक आहे। ओबीसी बहुजन जर आपण समाज बघितलं तर जवळपास 55 ते 60% लोकसंख्या जी आहे त्या महाराष्ट्रामध्ये ओबीसींची आहे, भटक्यामुक्तांची आहे। आणि मग ह्याचं जर संघटन करून जर एक पक्ष जर निर्माण केला तर या सत्तेला खाली खेचण्यामध्ये बिलकुल वेळ लागणार नाही। आता आमची सुरुवात आहे। ही निवडणूक जी आहे ही आता अचानक आधी निवडून लागले। आमचं रजिस्ट्रेशन 2 वर्ष अडवलं गेलं होतं। आत्ता निवडणुकीच्या तोंडावर आम्हाला रजिस्ट्रेशन मिळालेलं आहे। त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या त्या ठिकाणी ओबीसींच्या कार्यकर्त्यांना जे आहे ही निवडणूक जी आहे ते लढण्याचं आव्हान आम्ही आपल्यामार्फत करतो आहे। ज्याला ज्याला लढायचं आहे त्याला एबी फॉर्म जो आहे तो घरपोच करण्याचा कार्यक्रम जो आहे तो आम्ही राबवत आहोत। नुसत्या आरक्षित जागेवर नाही तर ओपन जागेवर सुद्धा आमचे कॅन्डिडेट जे आहे ना ते या लढवतील। ज्या ठिकाणी आमचे उमेदवार नसतील त्या ठिकाणी समविचारी पक्ष किंवा जे आरक्षणवादी पक्ष आहे त्यांच्याशी आम्ही युती करू किंवा जे ओबीसी समाजाचे मूळ ओबीसी उभा असतील त्यांना आम्ही पाठिंबा देऊ। पण आता इथून पुढं जे ओबीसी के हित की बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा ही भूमिका घेऊन जे आहे ते आम्ही इथला पुढचा प्रवास आम्ही करणार आहोत। बोगस ओबीसींचा जो कुणब्याच्या दाखल्याचा प्रश्न आता मंगेश ससाणे आपल्याला त्याविषयी सांगतील। आणि पण एक आहे की ओबीसीचा लढा जो आहे राजकीय असेल किंवा आरक्षण लढा असेल तो आता मतपेटीतून हा आम्ही सुरू केलेला आहे। निश्चितच तुम्ही म्हटलात 2 वर्षापासून ही सगळी प्रक्रिया जी आहे ती निवडणूक आयोगाने रोखून ठेवली होती, आता ती तुम्हाला परवानगी मिळालेली आहे। आता कोणत्या चिन्ह तुम्ही प्राथमिकता म्हणून निवडणूक आयोगाकडे दिलेला आहे? कोणत्या 3 चिन्हांचे पर्याय तुम्ही हे पहा, आम्ही निवडणूक आयोगाला सर्वप्रथम आम्ही शिट्टी चिन्ह मागितलेलं आहे, त्याच्यानंतर ऑटोरिक्षा चिन्ह मागितलेलं आहे आणि टॉर्च असं 3 पर्याय जे आहेत ते आम्ही निवडणूक आयोगाला आमच्या उमेदवारांसाठी आम्ही मागणी केलेली आहे। आणि ओबीसी बहुजन समाज आघाडी ज्यावेळी आपण स्थापन केली त्यावेळी आता तुम्ही अन्य कोणत्या पक्षांशी जे समविचारी आहेत अगदी वंचित बहुजन आघाडीसारखे त्या अशा कोणत्या पक्षांशी संवाद साधलेला आहे का? आणि त्यासाठी भविष्यात आपण कोणासोबत या समविचारी पक्षांसोबत जाण्याचा विचार करणार आहोत? हे पहा, असं आहे की आत्ता आमच्या पक्षाची सुरुवात आहे, परंतु मूळ मुद्दा आरक्षणाचं संरक्षण हा आमचा मूळ मुद्दा आहे। आणि ही सत्ता जी आहे ह्या लोकशाहीच्या बाबासाहेब आंबेडकरांनी जिसकी जिसकी संख्या भारी उसकी उतनी साझीदारी हा जो मंत्र दिलेला आहे त्याचा सत्यानाश करण्याचा कार्यक्रम आतापर्यंत झालेला आहे। आम्ही इथून पुढे चालू देणार नाही। आम्ही जे समविचारी पक्ष आरक्षणवादी पक्ष आहेत त्या पक्षांची आम्ही मोठ बांधू महाराष्ट्रामध्ये। आणि हा लढा जो आहे आम्ही 55-60% आहेत। दलित समाज आमच्यासोबत आला तर तो जवळ 15-20% तो होतो आहे। आणि त्याचप्रमाणे मुस्लिम ओबीसी समाज जो आहे अशा प्रकारे आम्ही जवळपास 80% आम्ही या महाराष्ट्रामध्ये पोहोचतो आहे। फक्त संघटन करायचंच, फक्त एकत्रितपणे कसं करायचं त्याची रणनीती आम्ही ठरवू, परंतु हे केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। हे करू आणि कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्राची सत्ता बदल जे आहे ते करण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये फक्त ओबीसी आणि बहुजनांच्या मध्येच आहे। ॲडव्होकेट मंगेश ससाने देखील आपल्यासोबत आहेत। दादा, पुणे पिंपरी चिंचवडसह राज्यातल्या कोणत्या महानगरपालिका अशा आहेत की जिथे ओबीसी आरक्षणावर मूळ ओबीसी आरक्षणावर अतिक्रमण झालंय? काय आकडेवारी आहे तुमच्याकडे? नाही, कोणती नाही हे विचारा। अशी कोणतीच महानगरपालिका नाही जिथं अतिक्रमण नाही। सगळ्याच महानगरपालिकेमध्ये मग मुंबई असू, नाशिक असू, कोल्हापूर असू, पुणे असू, पिंपरी चिंचवड असू, इथं ओबीसीच्या आरक्षित जागेंवर हे बोगस कुणबी दाखल्यांनी हे सगळे प्रस्थापित पाटील, देशमुख, सरंजामी हे सगळे घुसलेले आहेत। या पुण्यामध्ये म्हणायचं झालं तर माझ्याकडे काही आकडेवारी आहे। याच्यामध्ये भाजपने एकूण 40 जागा दिल्या होत्या ओबीसीच्या आरक्षित जागेवर, त्यातले 21
ठिकाणी जे देवेंद्र फडणवीस म्हणत होते की आमचा DNA OBC आहे, फडणवीसजी तुमचे भाजपचे इथले खालचे पदाधिकारी मग चंद्रकांत पाटील असतील, मुरली मोहोळ असतील, यांनी 21 ठिकाणी मूळ OBCला डावलून ह्या बनावट बोगस कुणबी दाखलेवाल्या पाटलांना, देशमुखांना आणि ह्या मुरली मोहोळच्या पै पाहुण्यांना तिकीटं दिलेली आहेत. NCPनी पण तेच केलं आहे. अजितदादांनी 18 ठिकाणी OBCच्या आरक्षित जागेवर बोगस कुणबी दाखलेवाल्यांना तिकीटं दिलेली आहेत. काँग्रेसने 2 ठिकाणी केलेलं आहे. शिंदे सेनेने 7 ठिकाणी तसं केलेलं आहे. ती राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांनी 5 ठिकाणी केलेलं आहे. तुम्ही म्हणायचं फक्त शाहू फुले आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर, पण ज्या आंबेडकरांनी ह्या OBCंना संविधानिक हक्क अधिकार दिले आणि आरक्षणामध्ये आम्हाला किती 44 जागा तुम्हाला आमच्या बघवल्या नाही का? तुम्हाला होत्या ना 110 जागा होत्या ना, 120 जागा होत्या, त्या 40 जागा पण तुम्हाला आमच्या बघवत नाहीत आणि त्या तुम्ही वरबडून घेता. ह्या आपण जर पाहिलं, यांची जर नावं पाहिली तर इकडून मग बालवडकर असतील, तिकडून मग ते दांगट असतील, इकडून कदम असतील, त्या हडपसरला आमचे बांदल असतील, तिकडं ते मगर असतील, पठारे असतील, तुमचे खांदवे असतील. अहो तुम्ही मोठे मोठे पाटील स्वतःला समजून घेता. हे मुरले मोहोळ कोण आहेत? OBCच्या जागेवर आले होते नगरसेवक पदाला निवडून. त्याच्यामुळं सांगताना फक्त आम्ही पाटील, देशमुख, आम्ही मोठे सरदाराचे वंशज सांगायचं आणि इथं वडाऱ्याची, रामोशाची, कायकाड्याची, धनगरांची, माळ्याची, वंजाऱ्याची जागा खायची. लाजा वाटल्या पाहिजे यांना. पण ह्या पक्षांनी पण हे जे केलेलं आहे, ठीक आहे, आम्हाला पर्याय नव्हता. पण आता OBC बहुजन आघाडीच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना तुमच्या पक्षातल्याच मूळ OBCंना तुम्ही नाराज केलेलं आहे, डावललेलं आहे, त्यांना फक्त सतरंज्या उचलायला लावल्यात, त्यांच्यासाठी आता हा पर्याय आहे. पंचायत समितीने, जिल्हा परिषदला असे ज्यांना ज्यांना डावललं जातील, मग ह्या कुणब्याला पाडायचं, बनावट कुणब्याला पाडायचं म्हणजे पाडायचंच. आणि जो पक्ष तिथं करेल मग त्याचा अख्खा पण पॅनल पाडायचा. आम्ही ओपनमधनं पण लढवणार आहोत. कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात जाऊन एवढं जर तुम्ही आमच्यावर अन्याय अत्याचार करत असताल, आमचं काय असतं? आरक्षण का दिलं आहे? तर आम्ही ह्या मोठ्या बलाढ्य शक्तींसमोर त्यांच्या पैशाला टक्कर देऊ शकत नाही. त्यामुळं तर संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद आहे. घटना दुरुस्तीने आम्हाला दिलं आहे की एखादा बाबा न्हाव्याला, शिंप्याला, कुंभाराला नाही एखादा प्रस्थापित पक्षातला तिथला आमदार, खासदार तिकीट देणार, म्हणून आरक्षित जागा ठेवायची. तिथं पण तुम्ही येताल. उद्या SC STचे पण दाखले काढतील. काय सांगता येत नाही. कारण की इतके नीच पातळीला हे राजकारण करतात. पण आता OBC जागा झालेला आहे. OBC बहुजन आघाडी पक्ष याला सगळ्यात चांगला पर्याय आणि त्या माध्यमातून आम्ही हे पहिल्यांदा आमचं टार्गेट असणार आहे. जिथं जिथं आमच्या OBCच्या जागेवर हे बोगस कुणबी दाखल्याकडून अतिक्रमण झालेलं आहे, तिथं आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवू. आता निवडणुकांची ज्यावेळी घोषणाही झाली नव्हती, त्यावेळी सगळे पक्ष ज्या पद्धतीने तयारी करत होते, भाजपसह सगळ्या पक्षांनी असं सांगितलं होतं की मूळ जिथे आरक्षित जागा आहेत तिथे आम्ही मूळ OBCंचा विचार करू. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने तर थेट त्यांची जी पक्षांतर्गत बैठक झाली होती त्याच्यामध्ये सूचनाच दिल्या होत्या की मूळ OBCंचाच प्रामुख्याने विचार करा. प्रत्यक्षात मात्र तुम्ही जी आकडेवारी सांगताय, या आकडेवारीमध्ये हे जे काही राजकीय पक्षांनी सांगितलं होतं याच्यामध्ये मोठी विसंगती आढळते असं म्हणायचं. नाही, नक्कीच पवार साहेबांना आमचं या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विचार नाही. कुठे गेले तुमचे विचार? मूळ OBCला फक्त काय आमच्या तोंडाला पानं पुसायला तुम्ही हे केलं का? मुळामध्ये तेच आम्ही ते त्यावेळेस म्हणत होतो, लबाडाचं आवतं ते जेवल्याशिवाय खरंच नाही काय. आणि तसंच झालं. तुमच्याच अजितदादांनी, आता तुम्ही एकत्र लढले ना, मग त्यावेळेस अजितदादाला विचारायचं होतं, अरे अजित, आपण असं म्हणलं होतं मूळ OBCंना तिकीटं देणार, मग अजित तू ही 18 कशी काय तिकीटं दिली हे विचारा ना पवार साहेब. आमच्या वयात तुम्ही पवारांनी शाहू फुले आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर काय करायचं? महाराष्ट्राची सत्ता यांच्याकडं, एक धनगर घ्यायचा, एक वंजारी घ्यायचा, एक माळी घ्यायचा आणि एक मुस्लिम घ्यायचा, एवढं फक्त जवळ ठेवायचे आणि सगळं त्यांच्या पै पाहुण्यांचं राजकारण करायचं. ते आमचे गोपीचंद पडळकर म्हणतात कधी कधी, ते काही चुकीचं नाही. त्यामुळं पवारांना हा सवाल आहे, तुम्हाला आमची मतं लागतात, आमचे कार्यकर्ते जवळचे लागतात, थिंक टँक लागतो, पण ज्यावेळेस न्याय द्यायची वेळ येते, प्रतिनिधित्व द्यायची वेळ येते, त्यावेळेस बरोबर तुमचे पै पाहुणे, साडू भाडू, हा आला, मेहुणा आला, हे आला, यांना तुम्ही बोलून बोलून तिकीटं देता. आता महाराष्ट्रातला OBC आता डोळे उघडणार आहेत. हे निकाल आले, ते आमचा ॲनालिसिस चालू आहे, ते आम्ही सगळं समोर दाखवू. यांच्या सभांमध्ये आम्ही दाखवू, तिथं समोर बोर्ड लावू की काय केलं शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पण, त्या फडणवीसांच्या भाजपने पण आम्ही मूळ OBCला तिकीट देणार म्हणतात, DNA म्हणतात.
कशा तुमच्याच पक्षातले आमच्या ओबीसींना डावललं आहे. तुमच्याच पक्षाने मूळ ओबीसींना डावलून या बोगस कुणब्यांना तिकीटं दिलीत आणि आमचं तिथलं प्रतिनिधित्व कायमस्वरूपीसाठी संपून टाकलं आहे. त्यामुळं नक्कीच आता ओबीसी बहुजन आघाडी ठीक आहे, आमचा आता हा संघर्षाचा काळ आहे, आता पाय रवतोय, पण आमचं आता मूळ टार्गेट आहे की ह्यांना पाडायचं, जे होईल ते पाहता येईल. दादा एक शेवटचा प्रश्न, तुम्ही आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई अनेक वर्षांपासून लढताय, न्यायालयात सर्वोच्च न्यायालयापर्यंतही तुम्ही ती संपूर्ण लढाई लढलीत. आता हे जे काही आरक्षणाच्या अतिक्रमणाच्या अनुषंगानं तुम्ही जी काही आकडेवारी सांगताय, या विरोधामध्ये आपण न्यायालयामध्ये जाणार आहोत का? नक्कीच जाणार. पहिल्यांदा तर आम्ही आता ज्यांचे कास्ट व्हॅलिडिटी झालेलं नाही त्यांना 6 महिने व्हॅलिडिटी द्यायचं मुदत आहे. तर आता आम्ही कामाला पण लागलो आहे. यांच्या RTIमध्ये आम्ही काढून घेतो ना सगळं. तुम्ही वंशावळ कशी दाखवली, कसा कुठला एखादा सेम आडनावाचा एखादा आजोबा पंजोबा जो तुमचा नव्हता, जशी जात चोरी करता तसं बाबा आजोबा पंजोबा पण चोरी केलेला असणार आहे त्यांनी, त्या वंशावळमध्ये आम्हाला दिसणार ना. त्याच्यानंतर जे पुरावे जोडलेत त्याच्यावर काय खाडाखोडी केल्यात, त्या निर्गम रजिस्टरवर काय केलं आहे, त्या खसारा पत्रकावर काय केलं आहे, सगळं दिसेल ना. आणि त्याला आम्ही प्रत्येक हे जे, कारण की आत्ता एकदा पाय रवले तर त्यांचं खानदान आता कुणबी होणार आणि मग नंतर आमचा एखादा ओबीसी उभाच राहू शकणार नाही. त्याच्यामुळं प्रत्येकावर आम्ही वेगवेगळा अभ्यास करू, ॲनालिसिस करू. पहिल्यांदा आम्ही त्या व्हॅलिडिटी जे त्यांचे सर्टिफिकेट तिथं आम्ही आता हे चालवणार आहे, त्यांचे दावे आम्ही चालू. त्याच्यामध्ये जर यांनी परत दबाव आणून तिथं व्हॅलिडिटी घेतली तर आम्हाला हायकोर्टाचा पर्याय आहे, पण असं आम्ही सोडणार नाही यांना. निश्चितच. तर आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये ओबीसी बहुजन आघाडीच्या माध्यमातून ओबीसींसाठी एक नवा राजकीय मंच जो आहे तो स्थापन करण्यात आलेला आहे. आणि यासोबतच कशी महानगरपालिका निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणावर कुणबी दाखल्यांच्या आधारे कसं अतिक्रमण झालेलं आहे याची एक आकडेवारीसुद्धा ॲडव्होकेट मंगेश तसाने यांनी माध्यमांसमोर ठेवलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.